नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूरमधील नाल्यांचं स्वरूप बदलणार आहे. स्ट्रॉम वॉटर प्रकल्पाचं आज जे आहे ते भूमिपूजन शनीनगर येथे होणार आहे आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला आपण बघू शकतो. प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन गोदरे जे आहेत ते उपस्थित राहिले आहेत. कार्यक्रम आहे हा पूर्व बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. आमदार किसनराव गतपुरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं आमच्या या सर्व नागरिकांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, उपनगराध्यक्ष प्रियांकाताई दामले, मुख्याधिकारी मारुतीराव गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण याचं भूमिपूजन करून घ्यावं. आपण या कार्यक्रमाचं भूमिपूजन करून घ्यावं. मी आमदार किसन गतपुरे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं नारळ आपण भूमिपूजन करावं. नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष मॅडम, तसेच आमचे सगळे सभापती तसेच मुख्याधिकारी यांनी पुढे यायचं आहे. गटनेते सुंदर पाटील असतील त्यांना सुद्धा पुढे घ्या. पूर्व बदलापूर नगरपालिका तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ या ठिकाणी भूमिपूजन होत आहे. या सर्व कामाची माहिती आपल्याला थोड्याच वेळात दिली जाणार आहे. सर्वप्रथम मी आमदार किसन गतपुरे साहेब यांना विनंती करतो की या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा आपण भूमिपूजन सोहळा करावा. ऐका ना मॅम, समोरून या ना, म्हणजे आम्हाला प्रॉपर फ्रेम भेटेल आणि तुम्ही पण फ्रेम मध्ये या. सभापती रमेश सोळसे, सभापती संभाजीराव शिंदे, शैलेशजी वडनरे, किरण भोईर, प्रणिताताई कुलकर्णी, गटनेते शैलेश श्रीधर पाटील आणि तेली साहेब यांना सर्वांना विनंती आहे की आपण भूमिपूजनाचा नारळ फोडावा. मला असं आपल्या या विभागातल्या ज्या सोसायटी त्यांचा अध्यक्ष जर कोण आला असेल किंवा एका व्यक्तीने येऊन या ठिकाणी नारळ फोडायचा आहे. मनोहर विकासच्या तसेच हेरंब कल्पतरू सोसायटीच्या एकाच व्यक्तीने यायचे आहे. एकाच व्यक्तीने, फक्त 2 व्यक्तीने नका येऊ, नाही तर इथे प्रचंड गर्दी येईल. ज्या सोसायटी आलेल्या आहेत त्यांच्या एका व्यक्तीने कृपया या ठिकाणी या, मी तुम्हाला आमंत्रण करतोय. गणपत विचारे एका सोसायटीच्या एका पदाधिकारी यायचं फक्त. संजय माडी, सोसायटीचे पदाधिकारी आलेले आहेत. शरदजी तेली, त्यांना एकेकाला आपण आमंत्रण करून त्यांच्या हस्ते सुद्धा नारळ फोडायचं आहे. पहिले सभापती, सगळे सभापती आणि नगरसेवक यांनी नाराज झाल्यानंतर आपण इथल्या सोसायटीच्या अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांना आमंत्रित करतोय. नगराध्यक्ष रुचिता घोरपडे हे या ठिकाणी नारळ फोडत आहेत. त्यानंतर उपनगराध्यक्ष प्रियांकाताई दामले यांच्या हस्ते नारळ फोडला जाणार आहे. मग मुख्याधिकारी मारुतीराव गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडला जाईल. त्यानंतर सर्व सभापती आणि आमचे नगरसेवक, गटनेते यांच्या हस्ते नारळ फोडला जाईल आणि मग आमचे सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी त्यांना
या सर्व लोकांना या ठिकाणी बोलवण्याचं कारण असं की हा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे. सभापती तुळगाव बदलापूर नगरपालिकेचे शैलेश वडणारे, संभाजीराव शिंदे नियोजन समितीचे सभापती, एक मिनिट माझी नाही, एकच फोटो. बिचारे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या नगरसेवकांनी झाले का नारळ फोडून? ते साहेब नगरसेवकांना नारळ फोडायला संधी द्या, नगरसेवकांना नारळ फोडायला संधी द्या. ऋतिका घोरपडे, ज्योतिताई दारवीन, मोहन चतुरे आपण मागे. पप्पू मोरे नारळ फोडा. प्रभाकर पाटील नारळ फोडला का? प्रभाकर पाटील यांनी नारळ फोडा सावकाशपणे. संजय गायकवाड ज्येष्ठ नगरसेवक नारळ फोडत आहेत. पप्पू मोरे, मोहन चतुरे, शरद केली. पप्पू मोरे आणि मोहन चतुर्वेदी यांना नारळ फोडायला घ्या पुढे. नगरसेवक पहिल्यांदा होऊन दे सगळ्यांचे. शागोप गोरे मागे आहेत. प्रभाकर पाटील आहेत. शागोप गोरे यांना घ्या पुढे. नगरसेवक शागोप गोरे. नगरसेवक मोहन चतुरे, अहो मोरे, प्रफुल्ल मोरे. एक मिनिट नाहीच होणार. ज्येष्ठ पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भोयार यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा पत्रकारांच्या एक नारळ फोडला पाहिजे. अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प असल्यामुळे आपण सुद्धा या प्रकल्पाचे साक्षीदार आहात. सोसायटीच्या वतीने जे आलेले आहेत त्यांना नारळ फोडायला. काळे साहेब चला पुढे. शिंदे साहेब चला. ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर भोयार आपण चला. चंद्रशेखर भोयार आपण या पुढे. सोसायटीचे जे पदाधिकारी अजून आले असतील त्यांनी नारळ फोडून घ्या. आपण सुद्धा या प्रकल्पाचे एक साक्षीदार आहात. अतिशय मोठा प्रकल्प आहे. तांबे साहेब आपण फोडला का नारळ? बर. शनीनगर रहिवासी संघाच्या वतीने तांबे साहेबांनी नारळ फोडलेला आहे. चल बाबू. शिंदे साहेब एक मिनिट. नारळ फोडून घ्या. नाही 2 मिनिट. वेट गुम सेट होते. तिच्या बाजूला जा. एक मिनिट. रमेशजी सोळशे साहेब मुख्याधिकारी साहेबांना पुढे. दादा एक मिनिट. नगरसेवकांनी व्यासपीठावरती बसून घ्यावं. सर्व सभापतींनी भाजपानं दिलेला शब्द पाळलाय. पुराची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना केली जाणार आहे. कशा पद्धतीने हे काम? बदलापूर शहराला सगळ्यात त्रास होतो तो आपल्याला पावसाळी पुराचा. आणि संपूर्ण शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की एवढं मोठं डोंगराचं पण पाणी येतंय आणि शहराचं पाणी हे पुन्हा नदीला जातंय आणि ते परत बॅक होतंय मागे. त्याच्यामुळे नदीत पाणी न जाता जे मागे येते ते सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये जात आहे आणि लोकांना, नागरिकांना याचा खूप त्रास सहन करायला लागत होता. याचा पहिला टप्पा जवळजवळ 250 कोटीच्या आसपास हा आज कामाला सुरुवात होते. साधारण 1 वर्षाच्या आत
हा संपूर्ण प्रकल्प पहिल्या टप्प्यातला पूर्ण होईल आणि केवळ हा प्रकल्प इथं थांबणार नाही तर दुसऱ्या टप्प्याची तातडीने मान्यता घेतली जाईल आणि दुसरा टप्पा पण पूर्ण करून असे 4 टप्पे त्याच्यामध्ये केरळ शहराचे 4ही टप्पे पूर्ण होऊन शहर एक सुसज्ज असं चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये जोडलं जाईल। या पाण्याचा वापर खऱ्या अर्थाने याचं शुद्धीकरण करून जे आपण नवीन पद्धतीने आपल्याला जे पाण्याचा जे त्रास होतोय आपल्या शहराला त्यामध्ये ह्या शुद्धीकरणाच्या माध्यमातून आपण गार्डन असतील बिल्डिंगची कामं असतील याचा पाणी पुरवठा आपण परत करण्याचा प्रयत्न करणारच तो। त्यामुळे अध्यक्षांनी दिलेला निवडणुकीमध्ये शब्द तो त्यांनी सगळ्यांनी आज पूर्ण केला, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। प्रशासनाने त्याच्यावर तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले त्यामुळे प्रशासनाचं पण मी मनापासून आणि राज्य सरकारचं विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला मान्यता दिली। दुसरा टप्पा सुद्धा आपला लगेच तातडीने मी आताच मुख्याधिकाऱ्यांशी बोलले त्यालाही साधारण याच फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला आपण मान्यता घेऊ आणि निश्चितपणे बदलापूर शहराला एक चांगली दिशा मिळेल अशा प्रकारे शहराला कसा फायदा होईल? शहरात आता तुम्ही बघतच आलेले आहेत की आपले हे जे नाले आहेत ह्याच्यामध्ये जे पाणी आहे त्याची म्हणजे वेड्यावाकड्या वळणांनी ते पाणी जात आहे, कुठेही पाणी साचून राहत आहे, कुठेही पुढे जात आहे। तर एक दिशा मिळेल पाण्याला सुद्धा आणि व्यवस्थित असं दिशा मिळाल्यानंतर पाणी जे आहे हे शुद्धीकरणाच्या प्लांटपर्यंत व्यवस्थित पोचेल आणि ते पाणी शुद्ध करून पुन्हा नदीमध्ये न सोडता पुन्हा आपल्या शहरातील झाडाझुडपांना किंवा इतर ठिकाणी जिथे गरज आहे अशा ठिकाणी ते पाणी वापरलं जाणार आहे। त्याच्यामुळे नदीचं पाणी जे आपलं पूर्वी जसं स्वच्छ होतं डायरेक्ट पिण्यालायक होतं तशा प्रकारचं पाणी भविष्यात करण्याचा आमचा मानस आहे। तर ही जी योजना आहे ही आमच्या त्या संकल्पनेला कुठेतरी साथ देणार आहे असं मी सांगते। शहरासाठी कशा पद्धतीने म्हणजे आज वचनपूर्ती आहे जे इलेक्शनला दिलेला शब्द पाळते काय? नाही खरंच जर आपण बघितलं तर हे जे हा जो काळ आलेला आहे सरकारचा हा खरं तर आमचा सगळ्यांचाच मानस हा बदलापूरचं पूर्ण ह्याच्याने त्यांचं प्रगतीकडे घेऊन जाण्याचा हे एक पहिला पाऊल असं मी म्हणेन, खूप मोठं पाऊल। कारण आपण बघत आलेलो आहोत बरेच वर्षांपासून आपल्याला पावसाळ्याच्या वेळेस ही पूर परिस्थिती या भागामध्ये आपल्याला जाणवते आणि कुठेतरी आज हा प्रकल्प सुरू केल्यानंतर आज आपण बघितलं तर नाले बरेचसे अरुंद झालेले आहेत आणि ते खरं तर मुख्य कारण झालेलं आहे की त्याच्यामुळे पाणी इतकं इथे साठत आहे। पण आज या प्रकल्पामुळे खरंच जे आपलं जे पुराचं जे पाणी साठतं हे कुठेतरी त्याला एक व्यवस्थित मार्ग भेटेल आणि ह्या पाण्याचं जसं काही म्हणलं की आपल्याला रिसायकल करून ते पाणी विविध ठिकाणी आपल्याला उपयोग त्याचा करता येईल। तर कुठेतरी एक व्यवस्थित डायरेक्शन आणि खरंच बदलापूरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आणि खूप मोठा प्रकल्प हा आपण आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे। मी खरंच सरकारचं आणि प्रशासनाचं खूप खूप आभार मानते। आपल्या कार्यकाळामध्ये विविध अनेक प्रकल्प पाहायला मिळालेत बदलापूरकरांना आणि हा सुद्धा एक मोठा प्रकल्प आहे, आज शुभारंभ झालेला आहे। सर कशा पद्धतीने याचं काम सुरू आहे? मॅडम हा ॲक्च्युली बदलापूर हे कसं उल्हास नदीला लागून आहे। उल्हास नदीच्या जे कॅचमेंट एरिया आहे त्यामध्ये बदलापूर शहर वसलेलं आहे आणि ते जे पाणी येणार आहे जे पावसाचे जे पाणी येतं शहराची पूर परिस्थिती निर्माण होते ते पाणी प्रॉपर चॅनलाइज होऊन ते नदीला मिळावं त्या उद्देशानं हा प्रकल्प आहे। हा पहिला टप्पा आहे या प्रकल्पाचा, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आपण म्हणतो, हा पहिला टप्पा आहे आणि हा दुसरा टप्पा पण भविष्यात येणार आहे। मान्य आमदार महोदयांनी मगाशी मला सूचना दिलेल्या आहेत की हे काम झाल्या तुम्ही याच्याबरोबर इमिडिएट हा जो नालाचं काम होणार आहे त्याच्यावरती सोलार सिस्टीम कसं बसवता येईल आणि त्या सोलार ऊर्जेच्या माध्यमातून नगरपालिकेचा जो 60 ते 70 लाख रुपये महिन्याला लाईट बिलापोटी जातं ते लाईट बिलापोटी जे 60-70 लाख रुपये जाणार आहेत ते आमदार साहेबांनी जसं आता मला सूचना दिलेल्या आहेत ते त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही आता तो प्रोजेक्ट राबवणार आहोत आणि नगरपालिकेला रिलीफ पण मिळेल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद सर। बदलापूर मी आमदार साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय, आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत।
सन्माननीय मुख्य अधिकारी, आजच्या या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या स्ट्रॉम ड्रेन वॉटर या कामाचा शुभारंभ म्हणजेच भूमिपूजन सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेब, तसेच शहराच्या नगराध्यक्ष रुजिता घोरपडे, उपनगराध्यक्ष प्रियांका दामले, मुख्य अधिकारी मारुती गायकवाड, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सभापती यांच्या शुभ हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. मी सर्वप्रथम श्री मारुती गायकवाड मुख्य अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी आमदार किसन कथोरे यांचं स्वागत करायचे पुष्पगुच्छ देऊन. नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा आमदार कथोरे साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर उपनगराध्यक्ष प्रियांकाताई दामले आपण सुद्धा जोडीने सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच सभापती यांचं मी सगळ्यांचं मनापासून शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. या ठिकाणी नियोजन समितीचे सभापती श्री संभाजीराव शिंदे, पाणी पुरवठा समितीचे सभापती शैलेश वडनरे, उपनगराध्यक्ष प्रियांकाताई दामले, आमचे गटनेते शरदजी तेली, गटनेते श्रीधर पाटील, बांधकाम समितीचे सभापती रमेशजी सोळशे, या ठिकाणी व्यासपीठावरती असलेले नगरसेवक प्रभाकर पाटील, शाहूब गोरे, ज्योतिताई दारविन, सभापती प्रणिताताई कुलकर्णी, विदिताताई घोरपडे, हर्षला पवार, पप्पू मोरे, प्रफुल्ल मोरे आणि आदित्य पाटील या सर्वांचं, या ठिकाणी संजय गायकवाड आहेत, या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून या परिसरात सर्वोदय नगर, शनीनगर, मोरानंद नगर, हेंद्रेपाडा या विभागातून तसेच मांजर्ली, गांधीनगर या विभागातून हा जो काही मुख्य नाला जातो आहे, या नाल्याचं कॉन्क्रिटीकरण याचं काम या ठिकाणी आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आणि अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प बदलापूरमध्ये सुरू होत आहे, ज्यामुळे या शहराला एक विकासाची दिशा मिळणार आहे. मित्रो, आपल्या बदलापूर शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम हा एक मोठा प्रकल्प होता आणि त्यानंतर जर काही 10 ते 12 वर्षानंतर मोठा प्रकल्प जर कोणता असेल तर तो हा स्ट्रॉम ड्रेन वॉटर, जो संपूर्ण 10 किलोमीटरचा परिसर जो नाला आहे, या नाल्याला हा संपूर्ण कॉन्क्रिटीकरण होणार आहे. याचे अनेक फायदे या शहरासाठी होणार आहेत. त्याचे जे काही विविध प्रकारची जी कामं या ठिकाणी सुरू होणार आहेत त्याची माहिती आपल्याला आपले मुख्य अधिकारी या ठिकाणी देणार आहेत. मी काही मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांचं सुद्धा या ठिकाणी भाषण होणार आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी या मारुती गायकवाड यांना प्रस्तावना सादर करण्यास विनंती करतो. आजच्या कार्यक्रमास उपस्थित माननीय आमदार किसन कथोरे साहेब, शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माननीय रुचिता घोरपडे मॅडम, शहराच्या उपनगराध्यक्षा माननीय प्रियांका दामले मॅडम, नगरपालिकेचे सर्व सन्मान्य सदस्य, सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि जमलेले सर्व उपस्थित बंधू भगिनी, खरं तर बदलापूर शहर हे उल्हास नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे आणि आपण निसर्गाचा नियम जर बघितला तर डोंगराचं जे पाणी आहे ते नेहमी नदीलाच पाणी वाहत येत असतं आणि ते जे डोंगराचं पाणी नदीला वाहत येत असते, बदलापूर म्हटलं की बघा पूर परिस्थिती, बाकीच प्रत्येक ठिकाणी बदलापूरचं नाव घेतलं की पावसाळ्यात काय कंडिशन आहे बदलापूरची, बदलापूरच्या उल्हास नदीचं पाणी शहरात शिरलंय का, हे झालंय का, अशाच सगळीकडे चर्चा असतात. आणि ह्या पूर परिस्थितीला आळा घालण्याच्या अनुषंगानं
हा स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज म्हणजे पावसाळ्यात जे पाणी येतं ते पाणी प्रॉपर चॅनलाइज करून नदीला जायला पाहिजे, जे शहरात कुठल्याही वस्तीमध्ये न घुसता किंवा जे नाले आहेत त्या नाल्यातून प्रॉपर ते पाणी नदीला जायला पाहिजे. ह्या अनुषंगानं हा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट खरं तर 30 किलोमीटरच्या नाल्यांचं बांधकाम करणं, जे मोठे नाले आहेत, उदाहरण श्रीनगरचा नाला आणि त्याला जे उपनाले आहेत, असा हा 30 किलोमीटरचा प्रोजेक्ट आहे आणि हा जवळपास 450 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आणि आज जे आपण ज्या प्रोजेक्टचं उद्घाटन केले ही फेज 1 आहे, टप्पा क्रमांक 1 आहे. साधारणतः 230 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि यामध्ये शहरातील 10-10.5 किलोमीटरच्या नाल्यांचं बांधकाम होणार आहे आणि या माध्यमातून जी शहरात पूर परिस्थिती निर्माण होते, विशेषतः शनीनगरला मला वाटतं मी माझ्या 1.5 वर्ष काळामध्ये 4 ते 5 वेळा शनीनगरला भेट देत असेल आणि शनीनगरच्या लोकांच्या समस्या मी बऱ्याच वेळा जाणून घेतलेल्या फील्डवरती जाऊन सुद्धा. आणि शनीनगर आणि बाकीचे बरेच म्हणजे गीतेनगर असेल, जान्हवी लॉन्स असेल, गायत्री गार्डन आहे, ममता हॉस्पिटल आहे, रेल्वे ब्रिज, गांधीनगर, शेंद्रेपाडा, गौरी मंगल कार्यालय, दुबे बाग, हे जे परिसर आहेत हे परिसर या फेज क्रमांक 1 मध्ये हे परिसर सर्व कव्हर होणार आहेत आणि या सगळ्या परिसरांना पुराच्या पाण्यापासूनचा रिलीफ मिळणार आहे. आणि नाल्यावर अतिक्रमण जे होणार आहे त्या अतिक्रमण आळा बसणार आहे, नाल्याची प्रॉपर बाउंड्री फायनल होणार आहे. त्यामुळं बरेच तक्रार अशा असतात की ह्या बिल्डरनं त्याची भिंत इकडे सरकवली, प्लेन तिकडे सरकवली, ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींना खरं तर आळा बसणार आहेत. माननीय आमदार साहेबांनी आत्ताच मला सूचना केल्या की हा प्रोजेक्ट चालू असतानाच इमिडिएट दुसऱ्या प्रोजेक्टचा डीपीआर बनवून शासनाला सबमिट करा. तर कुठला सबमिट करा डीपीआर? तर हा जो नाल्याचं बांधकाम होणार आहे 30 किलोमीटर, हा पूर्ण नाल्यावरती सोलार बसवायची, पूर्ण नाला हा सोलारने कव्हर करायचा. आणि आज तुम्ही बघाल तर तुमच्याच काळातून जे पैसे आम्हाला नगरपालिकेला मिळतात, साधारणतः महिन्याला 70 ते 75 लाख रुपये आमची बिलावाटी जातात, फक्त लाईटची बिलावाटी. आणि आमदार साहेबांनी जे सूचना केल्या तसा जर तो प्रोजेक्ट आम्ही अंमलात आणला नगरपालिकेनं, आमदार साहेबांचं म्हणणं की तुम्ही इमिडिएट शासनाला सबमिट करा, मी फॉलोअप घेऊन तो तुम्हाला पैसे शासनाकडून उपलब्ध करून देतो. तर साधारणतः नगरपालिकेचे 70 ते 75 लाख रुपये आपले त्या माध्यमातून वाचणार आहेत. आणि आमदार साहेब आम्ही तो इमिडिएट आता जीएलआर जीबीला हा विषय घेऊ आणि इमिडिएट डीपीआर तयार करून तुमच्या सूचनेप्रमाणे मी तो शासनास सादर करू. दुसरा जो विषय आहे, दुसरी एक मोठी समस्या आहे, आता हायकोर्टचे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे सुद्धा बऱ्यापैकी लक्ष आहे त्यावरती. आपल्या शहरात काय झालं, शहराची आपल्या 35 स्क्वेअर किलोमीटर आपल्या शहराचा पूर्ण एरिया आहे आणि जवळपास 65% शहर अंडरग्राऊंड ड्रेनेजचं कव्हर आहे. आणि जो आपला खरवई असेल, सोनवली असेल किंवा जुवेली हा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम नाहीये आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम नसल्यामुळे तो सेप्टिक टँक किंवा सोकपीट द्वारे जे ट्रीटमेंट करून जे पाणी नदीला जायला पाहिजे ते प्रॉपर नदीला जात नाही असे मान्य उच्च न्यायालयाचे तसे ऑब्झर्वेशन्स आहेत. आणि त्या अनुषंगाने सुद्धा जवळपास आपला 350 कोटीचा प्रोजेक्ट शासनाला आपण सबमिट केलेला आहे. त्यामध्ये 47 किलोमीटरच्या अंडरग्राऊंड ड्रेनेजचं नेटवर्क आणि 23 एमएलडीचा एसटीपी म्हणजे जे घाण पाणी येतं त्या घाण पाण्यावरती ट्रीटमेंट करणारा तो प्लांट आहे, तो 23 एमएलडीचा प्लांट. आणि त्यातून निर्माण होणारं जसं आमदार साहेब आता बोलले बाईट देताना की जो टर्शरी ट्रीटमेंट आहे 5 एमएलडी टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे त्या पाण्यावरती सुद्धा प्रक्रिया करून ते पाणी एमआयडीसीला देता येईल का आपल्याला आणि एमआयडीसी करून त्याच्या बदल्यात चांगलं पाणी घेता येईल का, किंवा ते पाणी गार्डनला किंवा बाकी जे डेव्हलपर्स आहेत, बिल्डर्स आहेत त्यांना हे पाणी पुनर्वापरासाठी देता येईल का, ह्या अनुषंगाने सुद्धा तो प्रोजेक्ट शासनाकडे सबमिट आहे. आताच आमदार साहेब मला बोलताना बोलले की ती परवा जी शासनाकडे एसएलटीची जी मिटिंग झाली, स्टेट लेव्हल जी कमिटी असते त्या कमिटीनं तत्वतः त्या 350 कोटीच्या प्रोजेक्टला आपल्या शहराच्या मान्यता दिलेली आहे. म्हणजे भविष्यात तो सुद्धा 10-15 दिवसात 20 दिवसात तो सुद्धा जीआर आपल्या शहरासाठी येऊ शकतो. तिसरी समस्या आहे पाण्याची समस्या आहे. बरेच वेळा मोर्चे निघतात, एमजीपीच्या कार्यालयावरती मोर्चे जातात, तो सुद्धा मला वाटतं जवळपास तोही 250 कोटीचा प्रोजेक्ट शासनानं मंजूर केलेला आहे. आताच आमदार साहेब मला बोलले की त्याचं टेंडरही सुद्धा एमजीपीनं पब्लिश केलेलं आहे. त्यामुळे भविष्यात पुढच्या 1 वर्षभरामध्ये तो सुद्धा पाण्याचा प्रश्न तसा शहराचा मार्गी लागणार आहे. म्हणजे जो महत्वाचे विषय आहेत म्हणजे रस्ते, गटर्स आणि हे आपण करतोच, त्याच्यापेक्षा जे मोठे प्रोजेक्ट झाल्यानंतर शहराला जे शहराचं स्वरूप प्राप्त होतं ते येत्या 1-2 वर्षामध्ये तुम्हा सर्वांना त्याचं मूर्त स्वरूप डेफिनेटली तुम्हाला दिसून येईल. ते
तिसरा विषय आहे, चौथा विषय आपला स्वच्छतेचा आहे. आता 18 तारखेला आमची जीपी आहे, त्यासाठी मोठे टेंडर सुद्धा आम्ही पब्लिश करणार आहोत. जी काय कचऱ्याचे विषय आहे व्यवस्थित, अजून सुद्धा काही ठिकाणी कचरा दिसतो. कचऱ्या काही सोसायटी लोकांचे मला फोन येतात, साहेब 4 दिवस झालं गाडी नाही आली, साहेब 3 दिवस झालं गाडी नाही आली. हाही समस्या आता आपली संपून झाली. येणाऱ्या 18 तारखेच्या मिटिंगमध्ये आम्ही तोही विषय घेतलेला आहे. आणि जसं इंदोरच्या धर्तीवरती जसे स्वच्छतेचे उपक्रम त्या शहरात राबवले जातात, 100% सेग्रिगेशन असेल किंवा 0 टॉलरन्स पॉलिसी असेल स्वच्छतेच्या अनुषंगानं, तीही सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये होणार आहे. आता माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय पंतप्रधान महोदय असतील, त्यांचा नेहमीचा रोग हा डिजिटल क्रांतीकडे असतो. डिजिटल क्रांती, ई गव्हर्नन्स, त्याही याच्यामध्ये आपण अनेक कामं केली आहेत. भविष्यात ही अजून आपल्याला कामं करायची आहेत. वेगवेगळे ऍप्स आणायचे आहेत. त्या ऍपचं लोकांना कन्व्हर्सेशन कसं होईल, त्या ऍपच्या माध्यमातून लोकांपर्यंत नगरपालिका कशी पोहोचेल, लोक नगरपालिकापर्यंत कशी पोहोचतील, याही अनुषंगानं नगरपालिका काम करत आहे. आज तुम्ही आमच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्याधिकारी साहेब. या ठिकाणी सर्वोदयनगर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी प्रमुख संगीताताई चंदवणकर आले, त्यांचं सुद्धा शब्द सुमानाने हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर मी एक दुसरा विषय मला बोलून जायचं राहिला. मे महिन्यामध्ये मला वाटतं आमदार साहेबांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ इथलं गेलं होतं, कथोरे साहेबांच्या नेतृत्वात. मी त्या शिष्टमंडळाचा एक सदस्य होतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस ती मिटिंग घेतली होती ब्ल्यू लाईन रेड लाईनच्या अनुषंगानं. आणि त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले होते त्या डिपार्टमेंटला की बदलापूरच्या रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनच्या अनुषंगाने एक समिती स्थापन करून तो तात्काळ प्रश्न मार्गी लावावा. तर मला वाटते मागच्या एक 8 ते 10 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे माननीय आमदार महोदयांच्या फॉलोअपमुळे तो GR निघालेला आहे. आणि शहराला त्याही समस्येतून फार मोठी समस्या आहे. मोस्टली जे वेस्ट आहे आपलं बदलापूर वेस्ट, जे रिडेव्हलपमेंटचे विषय आहेत, विशेषतः शनीनगरचं ते दिसतात मला, त्यांचं नाव मी विसरलो, ते नेहमी माझ्याकडे फॉलोअप घेत असतात. विशेषतः त्यामुळे याही समस्येतून शहराला नक्की रिलीफ मिळणार आहे. थँक्यू व्हेरी मच. यानंतर मी शिवसेनेचे गटनेते श्री श्रीधर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाशिवरात्र आणि संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्मान्य प्रमुख पाहुणे, आज नगरोत्थान महाअभियान अंतर्गत कोळगाव बदलापूर नगर परिषद पावसाळी नाला व्यवस्थापन या योजनेअंतर्गत मुख्य नाल्यांच्या बांधकामाच्या कामाचा शुभारंभ आदरणीय आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, उपनगराध्यक्षा दामले मॅडम यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी संपन्न होत आहे. मी आवर्जून आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब यांचं अभिनंदन करेन. काळाचा पुढचा विचार करून त्यांनी ही योजना बदलापूर शहरासाठी मंजूर करून आणलेली आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षमपणे अतिशय कार्यक्षमतेने सरकार चालवत आहेत. त्याचाच हा भाग म्हणजे या कामाची मंजुरी. आदरणीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आदरणीय किसन कथोरे साहेबांच्या मागणीला तात्काळ होकार देऊन नगरोत्थानच्या माध्यमातून या ठिकाणी ती मंजुरी दिलेली आहे. आज मी आवर्जून उल्लेख करेन, बदलापूर शहराचं नाव सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून कुठेतरी बदनाम होताना दिसत आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा बदलापूर शहराचं नाव कुठेतरी खराब होण्याचं आपल्या निदर्शनास येत आहे. पण मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन, मगाशीच मी उल्लेख केला की काळाच्या पुढचा विचार आदरणीय आमदार साहेब करतात. तर बदलापूर शहराचं जर तुलनात्मक जर आपण आढावा घेतला तर मला वाटतं कर्जतच्या ट्रेनमध्ये आपण चढलो आणि सीएसटीला उतरलो तर या कुठल्याच शहरांमध्ये किंबहुना महाराष्ट्रातील कुठल्याच शहरांमध्ये अशा प्रकारच्या नाल्यांच्या बंदिस्तीकरणाचं काम सुरू झालेलं नाही असं मला वाटतं. मी कदाचित भारतात सुद्धा झालेलं नसेल. वेगवेगळ्या माध्यमातून युरोप अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांना भेट देण्याची वेळ येते. अनेक शहर, नुकताच मी ग्रँड रॅपिड्स नावाच्या अमेरिकेतल्या शहरामध्ये गेलो होतो. तिथे अशाच पद्धतीने नाल्यांचं कॉन्क्रिटीकरण, मुख्य वॉल आणि आतून तेली साहेब त्याच्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. मी ते चोरून त्यांचं बघितलं तर मी त्याच्याबद्दल काय बोलत नाही. पण अशा प्रकारचं काम युरोपल्या प्रगत शहरांच्या मध्ये झालेलं आहे.
मी या ठिकाणी उल्लेख करेन, आपण कारभार करता तर नवीनच सरकार या ठिकाणी प्रशासकीय कालावधीच्या नंतर स्थापन झालेलं आहे. तर आपण लोकांना काय दिलं पाहिजे आणि लोकांच्या काय अपेक्षा आहेत. जर आपण आनंदी देशांच्या यादीचा जर तुलनात्मक जर आढावा घेतला तर भारताचा नंबर हा 118वा लागतो हॅपीएस्ट कंट्रीमध्ये. म्हणजे भारतातला प्रत्येक शहर हा दुःखी आहे. तर आनंदी शहराची काय व्याख्या आहे, त्याचे पॅरामीटर काय आहे. तर शुद्ध हवा मिळालं पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, भ्रष्टाचार विरहित कारभार असला पाहिजे, त्या ठिकाणी ट्रॅफिक व्यवस्था चांगली असली पाहिजे, उत्तम आरोग्य असलं पाहिजे, उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. अशा प्रकारचे ते पॅरामीटर आहेत. तर आपण काय त्यात आमूलाग्र बदल करू शकत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींवर बदल घडवण्याचं काम या ठिकाणी आदरणीय आमदार किसन कथोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कुठेतरी भारतातल्या शहरांचा नंबर कुठेतरी मागे लागेल, पण बदलापूरचा शहराचा नंबर कसा उंचावला जाईल याची दक्षता तुम्ही आम्ही निश्चितपणे घेतली पाहिजे. आणि आदरणीय आमचे दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात. मला वाटतं त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी भ्रष्टाचार विरहित नगरपालिका असं त्यांनी स्वप्न बघितलेलं आहे आणि कुठेतरी ते स्वप्न साकार करण्यासाठी आमच्यासारखे नगरसेवक आणि अधिकारी वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे. आमदार साहेब, मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन आणि तुम्हाला विनंती करेन, मी मागच्या 3 टर्म नगरसेवक आहेत. त्याच्या अगोदर माझे वडील होते, आई होते. तुम्ही काय घराणेशाही बोलाल ते बोलाल, पण मी या ठिकाणी उल्लेख याकरता करतो की नगर परिषदेच्या राजकारणाचा मी 5 नगरपालिकेच्या स्थापनापासून या ठिकाणी संबंधित आहे. पण मला जाणवलेला एक बदल असा आहे, हा सकारात्मक बदल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून घडतोच आहे. पण मी उल्लेख करेन की एवढ्या कारकिर्दीमध्ये मला कुठलाही मुख्याधिकारी रस्त्यावर काम करून उतरून काम करत असलेलं मी कधी अजूनपर्यंत बघितलं नाही. हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. अनधिकृत बांधकाम हा एक वादाचा विषय झालेला आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई झालीच पाहिजे ही भूमिका आमची सुद्धा आहे. कारण एखादा लिगल बिल्डिंगमध्ये एखादा शॉप घेतो, तो त्या ठिकाणी कमर्शियल स्टॅम्प ड्युटी भरत असतो, त्या ठिकाणी तो जीएसटी भरत असतो, अनेक कर त्या ठिकाणी नगरपालिकेची कमर्शियल घरपट्टी भरत असतो आणि त्याच्यासमोर कुठेतरी अनधिकृतपणे त्या ठिकाणी एखादा स्टॉल लावला जातो. तो नो जीएसटी नो स्टॅम्प ड्युटी, तो कुठेतरी आर्थिक व्यवहार करतो आणि त्याची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तो दुकानदारपेक्षा त्याचा धंदा जास्त होतो. कुठेतरी कठोर धोरण निश्चितपणे कुठेतरी कोणाच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे ही आपली भूमिका आहे. पण कुठेतरी कठीण धोरण त्या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राबवलं पाहिजे आणि मुख्याधिकारी साहेब तो निर्भीकपणे राबवत आहेत. त्याचं कौतुक जनतेने आणि लोकप्रतिनिधीने करायलाच पाहिजे अशी मला स्वतः वाटतं. मी मनपूर्वक त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आमदार साहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी या ठिकाणी या कामाला मंजुरी दिली त्यांच्या प्रती सुद्धा मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय गटनेते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे श्री शरद तेली यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करतो. आज या शनीनगर विभागातील बदलापूरमधील नाल्याचं खोलीकरण आणि मजबूतीकरण बांधकाम या कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आपल्या विभागाचे कार्यक्षम आमदार सन्माननीय किसनराव कथोरे साहेब, तेवढ्याच धडाडीच्या आपल्या नगराध्यक्षा सन्माननीय रुचिताताई, सन्माननीय उपनगराध्यक्षा दामलेताई, माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे, सर्वच सभापती, सर्व नगरसेवक, गटनेते उपस्थित, सर्वच मान्यवर पदाधिकारी, मी सर्वप्रथम आमदार साहेबांना आणि नगराध्यक्ष महोदयांना मनापासून धन्यवाद देतो की हा जो आमच्या शनीनगर विभागाचा जो गहन प्रश्न होता तो सोडवण्याचं काम तुम्ही या माध्यमातून केलं आणि त्याचं उद्घाटन शनीनगर शनी मंदिराच्या समोर होतंय. मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. साहेब, गेली जवळजवळ 30 वर्ष हा विभाग जो आमचा आहे तो पाणी येतं, पाणी भरतं म्हणून अक्षरशः अख्ख्या शहरभर नव्हे संपूर्ण सर्वीकडे शनीनगर म्हणलं म्हणजे पाणी भरतं. पण हे पाणी का भरतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी ही पावसाळी जी काही गटार व्यवस्था आहे ती करायला पाहिजे आणि त्याचं आपण काम एवढं 207 कोटीचं मंजूर करून आणलं
मनापासून तुम्हाला या सर्वांच्या वतीनं कथोरे साहेब धन्यवाद देतो. साहेब 80% सोसायटीमधील सर्व पदाधिकारी शनीनगर मधले आलेले आहेत. त्यांची एकच मागणी आहे की या नाल्याचं जे काही खोलीकरण होणार आहे कमीत कमी 5 फूट खाली तरी ते कमीत कमी खोली रुंद झाली पाहिजे. सगळे निवेदनं घेऊन आलेत. दुसरं महत्वाचं त्यांचं आमदार साहेब मागणी आहे की ही खोलीकरण 5 कमीत कमी फूट असताना दोन्ही बाजूला ज्या काही भिंती होणार आहेत त्या देखील 5-5 फूट उंच झाल्या पाहिजेत, जेणेकरून सोसायट्यांच्या भिंतींचं पण संरक्षण होईल आणि दुसरं जे पाणी येण्याचं प्रमाण आहे ते आमच्या विभागात कमी होईल. असे देखील प्रकारच्या सगळ्या सोसायटीच्या वतीनं या ठिकाणी निवेदन आलेलं आहे. साहेब या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ह्या जर झाल्या 10 फुटाची साधारण फरक पडला तर आमच्या इथे 0 पाणी येईल. शनीनगर विभागात पाणीच येणार नाही आणि कायमस्वरूपी ह्या पाण्याचा बंदोबस्त होईल. एवढी मोठी योजना आहे 200 कोटी रुपयाची. त्या बाबतीत आपण तातडीनं मुख्याधिकारी साहेब आपण देखील कार्यक्षम आहात. आपण त्या बाबतीत तातडीनं सूचना द्याव्यात आणि तशा प्रकारचं प्लॅनिंग करावं. दुसरं महत्वाचं गोष्ट आहे साहेब ब्लू लाईन रेड लाईन. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मुख्याधिकारी साहेब होते, आम्ही होते, आपण सर्वजण देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो. गटनेते राजन घोरपडे साहेब होते, आमदार साहेब होते. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला. त्यानंतर जेव्हा रुचिताताईंच्या नगराध्यक्षाच्या आमच्या निवडणुकीच्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब आलेले तेव्हा शब्द दिलेला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे लागून आपण तो शब्द पूर्ण केला आणि ब्लू लाईन रेड लाईनच्या संदर्भात या ठिकाणी समिती गठीत झाली. जरी ही समिती गठीत झाली असेल तर साहेब आमच्या विभागामध्ये रेड लाईन ब्लू लाईन पडण्याचा काहीच संबंध नाही. पाणी फक्त जे येतं ना नाल्यापासून एक जवळच्या 2-4-10 बिल्डिंग मध्ये येतं, पण ती ब्लू लाईन रेड लाईन टाकले कुठे अनिता लँड ब्रिज इथपर्यंत त्या सोसायटीच्या सगळ्या रिडेव्हलपमेंट रखडलेल्या आहेत. त्यामुळे या वेळेला जी काही त्याची पुनर्रचना होणार आहे, रेड लाईन ब्लू लाईनचं पुनर्सर्वेक्षण होणार आहे, त्यासाठी या सर्व सोसायट्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आमची सर्व सोसायट्यांची भूमिका आहे. त्या सगळ्या सोसायट्या या ठिकाणी निवेदन घेऊन आल्यात. दुसरं आपण या ठिकाणी 9 मीटर लांबीचा पूल देखील या ठिकाणी सुरू केला. 6 मीटरचे रस्ते आपण 9 मीटर करत आहात. साहेब कलेक्टर साहेबांकडे ते देखील प्रपोजल आमचं पेंडिंग आहे. कलेक्टर साहेबांची सही त्याच्यावर बाकी. आपण तातडीने जर फोन केला तर ज्या काही बदलापूर मधल्या सोसायट्या 6 मीटरवर आहेत त्या रिडेव्हलपमेंटसाठी त्यांना 9 मीटरचं बेनिफिट मिळेल आणि ते देखील रिडेव्हलपमेंट या ठिकाणी होईल. हा जो शनी मंदिर जवळचा पूल आहे हा 9 मीटर केलेला आहे. ती देखील नागरिकांच्या आमच्या सर्व मागणी आहे की तो 12 मीटर करण्यात यावा, जेणेकरून या विभागाचा जो काही विकास आहे तो विकास सर्वतोपरी होणार आहे. अशा प्रकारच्या या 4 प्रमुख मागण्यांसाठी आमच्या शनीनगर, लँडब्रिज असो, मोहनानंद नगर असो, या सर्व विभागातील सर्व नागरिक त्यासाठी आलेले आहेत. रुचिताताईंनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी दोन्ही नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी सुरू केलंय. भारतीय जनता पार्टीचे सर्व सभापती आहेत आणि आमच्या गटनेते शिवसेनेचे देखील त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय की चांगल्या कामामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत. संजय गायकवाड आमचे समन्वय समितीचे प्रमुख आहेत. सर्वच मंडळी जी आहेत ती मनापासून राजकीय मतभेद विसरून या ठिकाणी कामाला आहेत आणि त्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय. सर्वच रुचिताताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मिळून येत्या 5 वर्षात बदलापूर शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमदार साहेब सर्वच आमची जी माणसं आलेली आहेत किंवा आमची मंडळी आली आहेत सर्वांनी हात वर करायचं की ज्यांच्या या समस्या आहेत, शनीनगर, मोहनानंद नगर आणि लँडब्रिज परिसरातली की ज्यांच्या सोसायट्यांमध्ये जे काही ब्लू लाईन रेड लाईन टाकलेली आहे त्या सर्व सोसायट्यांचा जो काही प्रश्न आहे हा मिटला पाहिजे. ब्लू लाईन रेड लाईन कायमची इथून हटली पाहिजे. ती नाल्यापासून 0 मीटरवर झाली पाहिजे. मुख्याधिकारी साहेब आपण देखील यामध्ये विशेष, कारण आपण त्या समितीत सदस्य आहात, खरोखरच या आमच्या सर्व नागरिकांवर अन्याय होईल अशा प्रकारची भूमिका घेऊ नये. त्या सगळ्यांना न्याय द्यायला पाहिजेत. 20-20 वर्षापूर्वी सगळ्यांनी घरं घेतलीत, 25 वर्षापूर्वी घरं घेतलीत आणि या बिल्डिंग सगळ्या जीर्ण झालेल्या आहेत. या 3-4 गोष्टीवर सर्वांची निवेदन आलेली आहेत. आपण देखील यात लक्ष घाला. आमदार महोदयांकडे देखील आम्ही या बाबतीत मिटिंग घेणार आहोत. परत एकदा आमदार महोदय, रुचिताताई जे मुख्याधिकारी कार्यक्षम आहे, अतिशय चांगली तोडफोड मोहीम त्यांनी केली आहे. बरेच त्यांच्यावर एलिगेशन्स होतात, पण बदलापूर सुधारण्यासाठी काही त्यांनी मोहिमा घेतल्या त्या खरोखरच चांगल्या आहेत. तर त्या मुख्याधिकारी साहेब आणि सर्वच आमचे सभापती असो, आमचे सोळशे साहेबांसकट सर्व सभापती अतिशय जोमाने कामाला लागले. सर्वांचंच मी मनापासून, ही जी समिती आहे जलनिस्सारण समिती, त्यामध्ये शैलेश वडनेरे त्यांनी देखील यामध्ये मोलाचा पुढाकार घेतलाय.
या सर्वच सभापतींचं मी कौतुक करतो आणि परत एकदा आम्हाला सर्व नागरिकांच्या वतीनं मी धन्यवाद देतो की साहेब एक चांगलं काम आमच्या परिसरासाठी केलं, त्याची सुरुवात या ठिकाणी केली आणि शनी मंदिराला, आमच्या शनिदेवाला साक्ष ठेवून आपण काम केलं. हे काम लवकर लवकर पूर्ण व्हावं अशा सूचना आणि क्वालिटीचं पूर्ण व्हावं अशा सूचना देखील संबंधित ठेकेदाराला द्यावा एवढी मी आपणाला विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तेली साहेब. या परिसरातील प्रश्न मांडण्याचा आपण तंतोतंत प्रयत्न केला आणि त्या आशेनेच या ठिकाणी नागरिक आलेले आहेत. यानंतर मी उपनगराध्यक्षताई प्रियंकाताई दामले यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसंच आपल्या संविधानचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि आज आपले संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे. संत सेवालाल महाराज यांना मी अभिवादन करते. तसंच महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या सीओ साहेबांनी आणि शरद तेली साहेबांनी आपल्याला सगळ्याच गोष्टींबद्दल खरं तर मार्गदर्शन केलेलं आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की या प्रभागात आज गेले कित्येक वर्ष आपल्या बदलापूरला या पूर परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे आणि आज आपले लाडके आमदार किसन कथोरे साहेब यांच्या पुढाकाराने आज एवढा मोठा प्रकल्प हा शनिनगरमध्ये येत आहे की ज्याचा फायदा ह्या पूर्ण प्रभागाला होणार आहे. खरंच मी आपल्या सरकारचे आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे मी खरंच आभार मानेन की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला त्यांनी एवढी लवकरात लवकर गती दिली आणि हे प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल, मगाशी आमदार साहेब म्हणाले की ह्याचे 4 टप्पे असणार आहेत आणि पुढच्या टप्प्यात देखील ते मंजुरी घेऊन येणार आहेत लवकरात लवकर. हे जेव्हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा खरंच या बदलापूरचा विकास हा खऱ्या अर्थाने होईल. त्याच्यावरती सोलारचाही आपल्या मगाशी विषय झाला. तर सोलार जर आपण खरंच ह्याच्यावरती लावले तर आपल्या विजेचा जो प्रश्न आहे आणि जो नगरपालिकेला जो खर्च एवढा येतो 75 लाखापर्यंत तो कुठेतरी कमी होईल आणि त्याचा उपयोग हा इतर प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला करता येईल. खरं तर मी रुचिराताई घोरपडे आणि आमदार किसन कथोरे साहेब यांचं मी आभार मानेन की बदलापूरच्या दृष्टिकोनातून अतिशय दूरदृष्टी ठेवून ते ह्या आपल्या विकासाचा एक आराखडा रेखत आहेत आणि कुठेतरी झपाट्याने ह्या दिशेने आपण चालत आहोत. आणि आपले जे गटनेते आहेत श्रीधरजी पाटील यांचा देखील मी धन्यवाद मानेन की सगळेच जेवढे आपले नगरसेवक ह्यावेळेस निवडून आलेले आहेत हे कुठेतरी आपले मतभेद असतील ते बाजूला ठेवून बदलापूरच्या दृष्टिकोनातून जे खरोखर उपयोगी असे प्रकल्प आहेत तिथे सगळेही एकजुटीने काम करत आहेत. सगळे सभापती सर्वांचेच मी खरंच मनापासून आभार मानते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. धन्यवाद दामलेताई. यानंतर मी नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचं. नमस्कार. नगरोत्थान महाअभियान अंतर्गत कुळगाव बदलापूर शहरातील पावसाळी पाणी व्यवस्थापन योजनेअंतर्गत मुख्य नाले बांधकाम या कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आपले सगळ्यांचे लाडके आमदार साहेब श्री किसन कथोरे साहेब, तसेच उपनगराध्यक्ष मॅडम प्रियंकाताई दामले, मुख्याधिकारी श्री मारुती गायकवाड साहेब, भाजप गटनेते शरद तेली साहेब, शिवसेना गटनेते श्रीधर पाटील साहेब, सभापती रमेश सोळशे साहेब, सभापती संभाजी शिंदे साहेब, सभापती शैलेश वडनरे साहेब, सभापती प्रणिताताई कुलकर्णी, उपसभापती रितिताताई घोरपडे, नगरसेवक प्रभाकर पाटील, नगरसेवक संजय गायकवाड, नगरसेवक आदित्य पाटील, नगरसेवक पप्पू मोरे, नगरसेवक मोहन चतुरे, नगरसेविका ज्योती दारवी, नगरसेविका हर्षदा पवार, नगरसेवक शागोब गोरे, तसेच खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उर्मिला शिंदेताई, दातीर मॅडम, रचना भोईरताई, महिला आघाडी पश्चिम दमयंती पवार, अण्णा कुलकर्णी, हर्षल घोरपडे,
राष्ट्रवादी अध्यक्ष संगीताताई चेनवणकर, रवींद्र घोरपडे, भारतीय जनता पार्टीचे इतर सर्व कार्यकर्ते, प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी आणि ह्या कार्यक्रमाची शोभा ज्यांनी वाढवली ते म्हणजे ह्या परिसराचे, या बदलापूरची स्थानिक जनता, स्थानिक नागरिक. आज मनापासून तुमचे धन्यवाद देते की तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिले आणि ह्या कार्यक्रमासाठी फक्त मुख्याधिकारी साहेबच नाही तर त्यांची पूर्ण टीम सुद्धा इथे उपस्थित आहे. सगळे इंजिनियर्स इथे उपस्थित आहेत, अधिकारी सगळे उपस्थित आहेत. बंधू आणि भगिनींनो, खरं ही योजना काय आहे ही तुम्हाला आतापर्यंतच्या या सगळ्यांच्या बोलण्यामधून लक्षात आलीच असेल. खूप गंभीर हा प्रश्न आहे, कारण का आपल्या बदलापूर पश्चिमेचा जो विकास थोडाफार कुठे थांबलेला आहे तो म्हणजे या पूर परिस्थितीमुळे. आणि ही पूर परिस्थिती जर आपल्याला नियंत्रणात आणायची असेल, आपल्या लोकांना जर कुठे न्याय द्यायचा असेल तर आपल्याला विविध प्रकारच्या पूर परिस्थिती उद्भवणार नाही अशा योजना आपल्याला आखणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे ह्याच्या आधी सगळ्यात मोठी प्रकल्प झाला तो म्हणजे भुयारी गटार योजनेचा आणि हा दुसरा मोठा प्रकल्प आहे स्ट्रॉंग ड्रेन वॉटर, म्हणजे पावसाळी पाण्याचं व्यवस्थापन, असा या योजनेचा अर्थ आहे. तर ही योजना आपल्या बदलापूरमध्ये राबवण्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे की बदलापूरचा भाग हा डोंगराळ भाग आहे आणि डोंगरावरून येणारं पाणी कोणालाही थांबवता येत नाही आणि त्याच्यामुळे हे जे पाणी आहे पावसाळी हे शहरामध्ये घुसतं आणि नदी नाले सुद्धा भरले जातात आणि जर नदी नाल्यांचं व्यवस्थापन जर व्यवस्थित नसेल तर त्याच्यामुळे हे पाणी आपल्या राहत्या विभागांमध्ये येऊन पूर परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच आम्ही नगरोत्थान महाअभियानांतर्गत पावसाळी पाणी योजना ही एक भक्कम, दीर्घकालीन आणि परिणामकारक योजना राबवण्याचा आमचा मानस आहे. या योजनेअंतर्गत बदलापूर शहरातील 30 किलोमीटरपेक्षा जास्त नाल्यांचे वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 10 किलोमीटरपेक्षा जास्त मुख्य नाल्यांचे आरसीसी बांधकाम सुरू करणार आहोत. तसंच या प्रकल्पाला 400 कोटी रुपयांची तांत्रिकी मान्यता मिळालेली आहे आणि हा फक्त कागदावरचा विकास नाही तर बदलापूरला पाण्यापासून वाचवण्यासाठी उभारलेला एक संरक्षण कवच आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्या 200 कोटीची मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचं काम आपण इथे सुरुवात करणार आहोत. आज मला अभिमानाने सांगायला वाटतो की शहरातील हा मुख्य नाला जो आहे तो गणेश घाट येथे संपतो आणि तिथे आपण 30 मीटर रुंदीचा बंधारा आधीच उभारलेला आहे, त्याचं काम चालू आहे आणि या बंधाऱ्यातून जे पाणी पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून वेट वेल मध्ये घातलं जाणार आहे. हे पाणी वाया न जाता नियोजनाने पुढील प्रक्रियेसाठी वळवलं जात आहे. म्हणजे हे काम करत असताना जे नाल्यातच पाणी आहे ते शुद्ध करून तेच आपल्याला त्याचं रियूज कसा होईल ह्याचं आपण काम योजलेलं आहे आणि त्याच्या प्रकारे काम चालू असणार आहे. बदलापूर शहरातलं सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी 3 मोठे एसटीपी प्रकल्प कार्यरत आहेत. सोनिवली येथे 10 MLD क्षमतेचं, शिरगा MIDC परिसरात 12 MLD क्षमतेचं आणि रमेशवाडी येथे तब्बल 22 MLD क्षमतेचं एसटीपी प्लांट उभारण्यात आलेला आहे. हे प्रकल्प म्हणजे उल्हास नदी वाचवण्याचा आमचा ठाम आणि निर्भीड असा निर्णय आहे. तर ह्याच्यातून आपलं हे जे स्ट्रॉंग ड्रेन वॉटरचं जर आपण योजना राबवली तर आपण पाणी इथेच थांबवणार नाही तर त्यांचं आपलं स्पष्ट विजन आहे की या तिन्ही एसटीपी प्रकल्पातून टर्शरी ट्रीटमेंट केली जाणार आहे आणि या टर्शरी ट्रीटमेंट नंतर मिळणारे जे शुद्ध पाणी आहे हे शहराच्या सौंदर्यासाठी, उद्यानांसाठी, झाडांसाठी आणि हरित पट्टा तयार करण्यासाठी तसेच सार्वजनिक स्वच्छतेसाठी जास्त करून आम्ही वापरणार आहे. त्याच्यामुळे आज जे नदीला घाण पाणी मिक्स होत आहे ते उद्या कुठेतरी विकासाला वापरण्यासाठी आम्ही जास्त करून हे वापरणार, त्याचा आमचा मानस आहे. पुढील काळात बदलापूर शहरातील सर्व प्रमुख नाल्यांवर बंधारे उभारून त्या नाल्यांमध्ये पाणी पंपिंगद्वारे थेट एसटीपी प्रकल्पांमध्ये वळवण्याचं नियोजन आहे. प्रक्रिया झालेले पाणी पुन्हा शहरासाठी वापरण्यात आणले जाणार आहे. त्यामुळे नदीत जाणारं जे घाण पाणी आहे ते कुठेतरी रोखलं जाणार आहे. आणि जेव्हा पूर्वी मला माहिती आहे, माझ्या सासूबाई सांगायच्या
की आम्ही कपडे धुवायला नदीवर जातो, तिथेच डबा खातो आणि तिथलंच पाणी पितो. हे जे त्यांनी जे पूर्वी जे करत होते तीच प्रक्रिया आपल्याला भविष्यात पण करता यावा असे आमचे प्रयत्न असणार आहेत. कारण काय नदी खरंच जे पाणी आपण आता पितोय, आम्ही कालच साहेब राष्ट्रीय स्वयंसेविका संघाच्या महिलांच्या टीमने स्वच्छता अभियान नदीवर राबवलं आणि ते स्वच्छता अभियान राबवताना लोक मानसिकता एक आपल्याला बदलावी लागेल. सर्व मी इथे बदलापूरच्या जनतेला सांगते की आपलं जे निर्माल्य असतं म्हणजे देवाला वाहिलेली फुलं ही पाण्यात सोडायचा हा जो आपला जो मानस आहे तो कुठेतरी बदलला गेला पाहिजे. कारण की आपल्या जर एमजेपी कडून घाणेरडं पाणी आपल्या टाकीमध्ये जर आलं तर आपण ओरडतो, एमजीपी वाले खूप घाण पाणी सोडतायत, हे एवढं घाणेरडं पाणी आम्ही प्यायचं का. म्हणजे कधी कधी परिस्थिती अशी होते की कुठेतरी लिकेज असलं की ते पाणी तिचे घाणेरडं पाणी त्याच्यात मिक्स होतं आणि ते आपल्यापर्यंत येतं. पण तुम्ही खरंच जाऊन बघा की नदीचं पाणी तेवढं सुरक्षित राहिलं आहे का. आज इतकं घाण पाणी ते शुद्धीकरण करतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात. पण कुठे जर त्यांची मध्येच प्रक्रिया बिघडली तर ते घाण पाणी आपल्यापर्यंत पोहोचलं जातं. तर आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की कुठेतरी बदल घडायला पाहिजे. सुरुवात प्रत्येकाने केली पाहिजे की नदीमध्ये आपण कुठलाही केर कचरा असो, निर्माल्य असो, काही असो, हे सर्व गोष्टी आपण नदीमध्ये न टाकता त्या निर्माल्यावर तुम्ही पाणी शिंपडा, त्याला नमस्कार करा आणि ते घंटागाडीत द्या. आपल्याकडे निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचं पण प्रयोजन आम्ही करणार आहोत भविष्यामध्ये. मुख्याधिकारी साहेबांनी पण त्याबद्दल आमची त्याबद्दल चर्चा झाली आहे. सन्माननीय सदस्य सगळे आमच्या पाठीशी आहेत. म्हणजे कुठेतरी स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला कठोर पावलं उचलायची आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. आणि आम्ही फक्त 49 नगरसेवक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आमदार साहेब एवढेच आम्ही जर काम केलं तर काम पूर्ण होणार नाही. आपलं 5 लाख लोकसंख्येचं बदलापूर शहर आहे. तर सगळ्यांनी साथ दिली तर ही कामं शक्य आहेत. मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते की आपण सर्वजण हे स्वच्छता मोहीम जे आपल्या बदलापूरला मला राबवायची आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडून साथ हवी आहे. ओला कचरा, सुका कचरा, निर्माल्य नदीत न टाकणं, कुठलाही केर कचरा रस्त्यात अस्ताव्यस्त कुठेही न टाकणं. कधी कधी असं असतं की घंटागाडीचा काही इश्यू असतो, कधी माणसांचा इश्यू असतो, कधी गाडीचा इश्यू असतो म्हणून गाडी येत नाही. पण त्याच्यामुळे आपण कचरा लगेच आणून रस्त्यावर टाकला पाहिजे असं तिथे कोणी सांगितलेलं नाहीये. पण आपण जर साथ दिली तर खरंच आपण बदलापूर स्वच्छ ठेवू शकतो. त्याच्याच व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या 18 तारखेला बदलापूरमध्ये आमची सर्वसाधारण सभा होणार आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे माझ्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे या बदलापूरच्या विकासाची, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही काही महत्वाचे विषय या बदलापूरच्या विकासामध्ये आणि सुशोभीकरणामध्ये घेतलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सगळ्यांच्या आस्थेचा विषय आहे, तो म्हणजे आपले हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या बदलापूरमध्ये होणार आहे. त्याचं काम आम्ही करणार आहोत. थोडक्यात मी सगळ्यांची माहिती देते. कुळगा बदलापूर हद्दीत आपले जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रांतीवीर जे होऊन गेले आहेत हिराजी गोमाजी पाटील आणि वीरभाई कोतवाल यांचं स्मारक सुद्धा आम्ही कुळगा बदलापूर नगर परिषदेत मार्फत उभारणार आहोत. म्हणजे जी नगर परिषद मार्फत कामं होणार आहेत ती मी आज तुम्हाला सांगतेय आणि येत्या जनरल बोर्डमध्ये आम्ही या गोष्टींवर डिस्कशन करून ठोस असे निर्णय घेणार आहोत. तसेच सगळ्यात महत्वाचं या बदलापूरमध्ये सांस्कृतिक भवन ज्याची फार अत्यंतिक गरज आहे की लोकांना नगरपालिकेच्या मार्फत अशी भवन असले तर कमी खर्चामध्ये त्यांना कार्यक्रम करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तसेच सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जी आतापर्यंत मागील 5-10 वर्षापासून जी मागणी होती पण ती अजूनपर्यंत पूर्ण नाही झाली पण भविष्यात नक्कीच पूर्ण होईल, ती म्हणजे आपल्या बदलापूरमध्ये होणारं नाट्यगृह. जर हे नाट्यगृह तयार झालं तर नाट्यशौकीन जे आपले प्रेमी आहेत त्यांना कुठेतरी मनोरंजनासाठी इथे एखादं करमणुकीचं साधन आम्ही दिल्यासारखं होईल. आणि खरंच आपल्या बदलापूरमध्ये सुसंस्कृत अशी लोक राहतात, सुशिक्षित लोक राहतात ज्यांना हे नाट्यगृहाची आवश्यकता आहे अशी त्यांच्याकडून मागणी आलेली आहे. तसंच स्टेशन परिसरामध्ये आपण सॅटिस्ता प्रकल्प राबवण्यासाठी त्याला आपण गती देत आहोत. म्हणजे जी वाहतुकीची कोंडी आपल्या स्टेशन परिसरामध्ये
एक नियोजनबद्ध आपलं बदलापूरचं काम आपल्याला दिसलं पाहिजे असा आमचा मानस आहे. ह्याच्यासाठी आम्ही खास करून सॅटिस प्रकल्प इथे उभारणार आहोत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा आम्ही कात्रप परिसरामध्ये उभारणार आहोत. त्याचंही काम आमचं खूप जोरात चालू आहे. हे सगळे प्रकल्प आमचे नगरपालिकेच्या माध्यमातून होणार आहेत, म्हणून त्याचा खास करून मी उल्लेख केला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना भेडसावणारा आत्ताचा सगळ्यात मोठी समस्या म्हणजे श्वान समस्या, कुत्र्यांची समस्या. जे कुत्रे अंगावर येत आहेत, चावतायत. म्हणजे साहेब खरंच सांगायला दुःख वाटतं की आम्ही हॉस्पिटलकडून एक हे घेतला, फॉलोअप घेतला की आतापर्यंत किती जण अशा केसेस तुमच्याकडे आले आहेत, तर 80 ते 90 केसेस त्यांच्याकडे आलेले आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितल्यावर आम्हाला खूप म्हणजे भीती वाटल्यासारखं झालं. म्हटलं बापरे, इतके प्रकार आपल्या बदलापूरमध्ये घडतायत. एक नगराध्यक्ष म्हणून पूर्ण बदलापूरमध्ये माझ्याकडे लेखी निवेदन येत आहेत की साहेब, मॅडम आमच्या इथल्या कुत्र्यांचं काहीतरी करा. मुख्याधिकारींना येत आहेत, मला येत आहेत. आणि ह्याच्यासाठी ह्या प्रामुख्याने आम्ही या पहिल्या जनरल बोर्डमध्ये हा सगळ्यात महत्वाचा विषय आम्ही घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही श्वान निर्बीजीकरण केंद्र उभारण्यासाठी डॉग शेल्टर्स आणि सगळ्यात हे करण्यासाठी आम्ही इथे हा विषय मंजुरीसाठी आणलेला आहे. त्याच्याच बरोबर प्रभागामध्ये आपले जे श्वानप्रेमी असतात, ह्या श्वानांना भूक लागते, त्यांना खाणे टाकण्यासाठी एक पर्टिक्युलर फिक्स जागा जर आपण ठेवली तर ते कुठल्याही सोसायटीत जाणार नाही, सोसायटीतल्या लोकांना त्यांचा त्रास होणार नाही. म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये 2 ते 3 फीडिंग पॉइंट आम्ही प्रभागाच्या रचनेनुसार आम्ही ठरवणार आहेत किती फीडिंग पॉइंट हवेत की जिथे आपण त्या श्वानांना खायला टाकणार. मग सगळेजण तिथे जाऊन त्यांना खायला टाकू शकतात, पण त्यांची एक जागा फिक्स ठेवायची जेणेकरून प्रत्येक रस्त्यावर अस्वच्छता पण पसरणार नाही आणि जागोजागी कुत्रे थांबणार नाही. हा एक सगळ्यात महत्वाचा निर्णय आम्ही ह्याच्यामध्ये जनरल बोर्डमध्ये घेणार आहोत. तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हा जो जुन्या नगरपालिकेच्या समोरचा फ्लायओव्हर ब्रिज आहे, तो आता कधी कधी इतकी वाहतूक कोंडी होते की खूप वेळ म्हणजे अर्धा 1-1 तास कधी कधी वाहतूक कोंडी होते. सणवार असले तर खूपच त्रास होतो. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्मल ते बेलवली असा आमचा एक आपलं उड्डाणपूल आपण करणार आहोत की जेणेकरून आपल्या ह्या ट्रॅफिकला कुठेतरी डायव्हर्शन मिळेल आणि त्याप्रमाणे आपला या ब्रिजवर होणारी वाहतूक कोंडी थांबणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात उपयोगाचा असा आपल्या बदलापूरमध्ये जो प्रकल्प राबवणार आहे तो म्हणजे नक्षा प्रकल्प. संपूर्ण शहरामध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. मी सर्व बदलापूरच्या तमाम जनतेला आवाहन करेन की जेव्हा हा प्रकल्प आपल्याकडे चालू झालेलाच आहे, आमच्या नगरपालिकेचे काही कर्मचारी त्यांच्यासोबत असणार आहेत, त्यांना माहिती देण्यासाठी, त्यांना गाईड करण्यासाठी. त्याच्यामध्ये हा एक पायलट प्रोजेक्ट आहे की जो आपल्या बदलापूरमध्ये राबवणार आहे. म्हणजे सर्वच्या सर्व प्लॉट, सर्वच्या सर्व नाले, सर्व आरक्षण, कुठे आरक्षण आहे, कोणाचं प्रायव्हेट आरक्षण आहे, कुठे गव्हर्नमेंट आरक्षण आहे, हे सगळे प्रकार, या सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि ह्याच्यानुसार आपल्याला एक प्रॉपर्टी कार्ड सुद्धा मिळणार आहे. म्हणजे ह्याच्या पुढे आपल्याला जर कुठल्या बदलापूरमध्ये कुठल्या ह्याची जागेची माहिती हवी असेल तर या नक्षा प्रकल्पामुळे ती सोपी होणार आहे. असं महत्वाचं प्रोजेक्ट आम्ही या बदलापूरमध्ये राबवत आहोत. सांगायचा उद्देश एवढाच आहे की बदलापूरचा विकास एक वेगळ्या दृष्टिकोनातून करायचा आमचा मानस आहे. आपले आमदार साहेब नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात. आता तुम्ही बघतच आलेले आहात किती मोठे मोठे प्रोजेक्ट. म्हणजे आता मला असं वाटत नाही की हा स्ट्रॉंग रेन वॉटरचा प्रकल्प कुठे राबवला गेला असेल, पण तो आपल्या बदलापूर सारख्या छोट्या शहरामध्ये राबवण्याचा मानस आपण उचलला आहे. आणि आमदार साहेबांनी त्याप्रमाणे पत्रव्यवहार करून त्याप्रमाणे मागणी करून निधी पण मंजूर केलेला आहे आणि आजच्या दिवशी त्याचं भूमिपूजन होणार आहे. मंडळी, आपलं बदलापूर एक वेगळ्या दृष्टिकोनातून वेगळ्या भूमिकेत न्यायचं आहे. बदलापूरचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे. कारण काय, आज हे स्ट्रॉंग रेन वॉटरचं काम झालं तर खरोखरच आपल्याला जो पुराचा फटका बसतोय तो बसणार नाही. पुराचं पाणी जरी कधी असं झालं की खूपच अतिवृष्टी झाली आणि पुराचं पाणी आलं तर त्याचा निचरा होण्यासाठी आपल्याला खूप मदत होणार आहे.
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हा प्रकल्प आपण इथे राबवणार आहोत. शहराच्या जसं नाल्याच्या बाजूला कोण बसून उभं राहू शकत नाही, कोण हे करू शकत नाही, 5 मिनिटं सुद्धा थांबू शकत नाही, तर ह्याच्या पुढे नाल्याची परिस्थिती अशा प्रकारे आम्ही ते दर्शवणार आहोत की जे एक जॉगिंग ट्रॅक सारखं तिथे ट्रॅक सुद्धा बनवला जाईल, जेणेकरून त्याच्यावर जे कॉन्क्रीट होणार आहे तो एक जॉगिंग ट्रॅक होईल. त्याच्यामुळे लोकांना चालण्यासाठी रस्त्यावर चालायची गरज लागणार नाही. त्या भागातून जर त्यांनी एक फेरफटका मारला तर बऱ्याच किलोमीटर ते चालत जाऊन रिटर्न येऊ शकतात. म्हणजे जे आरोग्याच्या दृष्टीने त्यांना मॉर्निंग वॉक करायची आहे त्याच्यामध्ये त्यांना मुभा मिळणार आहे. जसं सीओ साहेबांनी मगाशीच सांगितलं की साहेबांचीच ही कल्पना आहे, आमदार साहेबांची, की त्यांनी सांगितलं की हे नुसतं तुम्ही ते कॉन्क्रीट करून जॉगिंग ट्रॅक करून थांबू नका, तर ह्याच्यावर तुम्ही हे सोलार प्रकल्प सुद्धा आपल्या इथे राबवा, जेणेकरून आपल्या शहरामध्ये जी लाईट व्यवस्था आहे, जी नगरपालिकेला त्याचा भुर्दंड पडतो, त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला सवलत मिळेल आणि त्याच्यामध्ये कुठेतरी मदत होईल. म्हणजे खरंच हे एवढं जे ऊन आहे, आता जसं आम्ही सांगतो की पावसाळी पाणी आडवा आणि जिरवा, जेणेकरून तुमच्या सोसायटीमध्ये बोरवेलचं पाणी तुम्हाला मिळेल, तसंच हे जर एवढा जो सूर्यप्रकाश आहे हा कुठेतरी आपण कॅप्चर केला तर त्याचा उपयोग आपल्याला शहरातील लाईट व्यवस्थेसाठी होणार आहे. तर असे विविध प्रकल्प आपल्या बदलापूरच्या विकासासाठी आपण वापरणार आहोत. बदलापूरला खरंच म्हणजे असे जर प्रकल्प आपल्या बदलापूरमध्ये राबवले गेले तर खऱ्या अर्थाने बदलापूर स्मार्ट सिटी होण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे आमदार साहेबांना मी मनापासून धन्यवाद देते की ते बदलापूरच्या विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून काम होण्यासाठी सुद्धा नेहमीच आपल्याला निधी उपलब्ध करून देत असतात. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद देते आणि खूप वेळ मला बोलायला दिला त्यासाठी मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.